महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण तालुक्यात डेंग्यूचा प्रवेश। नवघर अंतर्गत वशेणी खोपटेनंतर आता मोठीजुई गावात शिरकाव। आरोग्य यंत्रणा अलर्टवर। संपूर्ण उरण तालुक्यात डेंग्यूच्या साथीने नागरिक भयभीत झाले आहेत। मागील काही दिवसांपासून नवघर अंतर्गत वशेणी खोपटे या गावांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर आता हे लोण मोठीजुई गावापर्यंत पोहोचले आहेत। मोठीजुई गावात एकाच वेळी 3 ते 4 डेंग्यूचे रुग्ण निष्पन्न झाले, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। मोठीजुई गावात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याने समजताच स्थानिक ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलून गावात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण परिसरात धूर फवारणी आणि औषध फवारणी केली आहे। मात्र रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार उरणमधील वशेणी खोपटे या गावांमध्ये डेंग्यूचे संशयित आणि निश्चित रुग्ण सातत्याने समोर येत असून धुतूम, नवघर, कोपरोली भागातही तापाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे। फवारणी हे केवळ तात्पुरते औषध आहे। डेंग्यूचा खरा अटकाव करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराभोवती पाणी साचू देऊ नये, कोरडा दिवस पाळा आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमार्फत पाणी रोज सोडले तर पाण्याचा साठा होणार नाही। भरलेल्या प्लास्टिकचे ड्रम उघडे ठेवल्यास ताज्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात, त्यामुळे गावस्तरावर दौंडी देऊन साठा केलेले पाणी ओढणी साडी टाकून झाकून ठेवावे आणि डेंग्यूच्या डासांची पैदास रोखावी। ताप आल्यास अंगावर न काढता तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून आपल्या गावाची सतर्कता हीच डेंग्यूवर मात। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।